आज बनवते मी वाफेवरचे तांदळाचे पापड। त्यासाठी मी रात्री तांदूळ भिजत टाकलेले होते, धुवून घेतले ते स्वच्छ आणि पाण्यात ठेवले। दुसऱ्या दिवशी बघा मी ते मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचे आणि झटपट होणारी रेसिपी आहे मस्त आणि छान होतात पापड एकदम मस्त। आणि छान पेस्ट करून घ्यायची आपल्याला एकदम अशा प्रकारे बघा, एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। आणि एका याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे मी गॅसवर कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये डाळी ठेवलेली आहे आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये टाकायचे चिली फ्लेक्स, फुल सोडा आणि मीठ टाकलं आहे मी आणि थोडं जिरं टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला, कोथिंबीर टाकली आता आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त। एक वाटी टाकला होता मी तांदूळ, एक वाटी तांदूळ टाकले होते, छोटी वाटी। अशा प्रकारे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छोट्या डिश घेतलेल्या आहे मी, त्याच्यामध्ये आपल्याला पापड करायचे। थोडंसं तेल लावून घ्यायचं आपल्याला डिशला आणि आपल्याला चमच्याने त्याच्यामध्ये टाकायचं आहे डिशमध्ये। एक दीड चमचा टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये तांदळाचं मिश्रण आणि थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। छोटी डिश आहे, मोठ्या डिशमध्ये पण करू शकता तुम्ही, पण मला छोटी करायची होती तर मी छोट्या डिशमध्ये केलेले आहे आणि वाफवून घ्यायचे ते 2-3 मिनटात तयार होतात आपले वाफेवरचे तांदळाचे पापड। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता मस्त बघा मी त्याच्यावर डिश ठेवलेले आहे आणि झाकण ठेवलेलं आहे। सुरुवातीला मी चाळणीवर ठेवले होते त्या डिश आणि नंतर चाळण काढून घेतली आणि तशाच ठेवल्या मी। आता हे अशा प्रकारे झालेले आपले आणि बाहेर आता मी पॉलिथिन टाकलेले त्याच्यावर टाकून घेते आणि पटकन निघतात, जास्त वेळ पण नाही लागत। अशा प्रकारे बघा आणि किती छान दिसते, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, जिरं। आता सगळे करून घ्यायचे आपल्याला हे। तांदळाचे आपण खिशीचे पण करू शकतो, पण मी सुरुवातीला वाफेवरचे केले आणि झटपट होणारी रेसिपी आहे मस्त पापडाची। बघा किती पटकन निघतात। तुम्ही पण कशा प्रकारे करता ते पण सांगा मला कमेंटद्वारे, म्हणजे मी पण करून बघेल तसे। थोडा वेळ लागतो। आता बघा झालेले आहे, पण आता हे सगळे पापड टाकलेले आहे मी बाहेर। किती छान दिसत आहे बघा, तळल्यानंतर खूपच छान फुलतात मस्त। मस्त उन्हात वाळून घ्यायची आपल्याला, वाळल्यानंतर बघा किती छान तयार अशा पद्धतीने दिसतं बघा वाळल्यानंतर।